विधानसभा निवडणूक संपून सरकार स्थापन झाले आहे। आता राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। इच्छुकांनी आतापासूनच गॉडफादरांकडे लॉबिंग केली आहे। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत बंडोबांना थंड करण्यासाठी अनेकांना महामंडळ विधान परिषदेचा शब्द महायुतीतील शीर्षस्थ नेत्यांनी दिल्याने त्याचा परिणाम निकालातून दिसून आला। इच्छुकांची संख्या अधिक असल्याने संधी देताना नेतृत्वाची कसोटी लागणार आहे। निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी 12 पैकी 7 जणांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर निवड केली, परंतु विधानसभा निवडणुकीत आश्वासने देऊन महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी त्याचा वापर करून घेता यावा यासाठी 5 जागा रिक्त ठेवल्या होत्या। आतापर्यंत माळशिरसमधून ॲडव्होकेट रामहरी कुरुपनवर या एकट्यानाच राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळाली आहे। आचारसंहिता लागण्याआधी प्रशांत परिचारक यांची महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती। तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून समाधान अवताडे यांच्या निवडणुकीची जबाबदारीही देवेंद्र फडणवीस यांनी सोपवली होती। यात परिचारकांनी अवताडे यांना निवडून आणत दिलेला शब्द पाळलाय। परिचारक हे राजकारण आणि सहकार्यातील अभ्यासू आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील आहे। दुसरीकडे राजेंद्र राऊत अपक्ष आमदार होते, यंदा त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढविली, यात त्यांचा पराभव झाला। राऊत मराठा आहेत, आमदार दिलीप सोपल यांच्याशी टक्कर देण्याची राजकीय ताकद त्यांच्यात आहे। फडणवीस यांचे विश्वासू आहेत। मराठा आंदोलनात मनोज जरांगे यांना अंगावर घेण्याचे धाडस त्यांनी केले होते। आता त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे।